चला मतदान करायला. जाऊन यावा, मतदान करून यावा. मग आहे का गर्दी? गर्दी आहे तुमच्या इकडे आहे का? आमच्या तिकडे हा. सर्वात प्रथम मतदान. ते रक्तदान हे श्रेष्ठ दान, तसे मतदान आपल्या देशासाठी आपण करत असलेलं सर्वात श्रेष्ठ असे दान. मतदान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. निवडणुका अलग असतात. नगरसेवक पदाची निवडणूक, आमदार पदाची निवडणूक, तशी खासदारकी पदाची निवडणूक. प्रत्येक निवडणुकीचे स्वतःचे असे एक महत्व असते. आता जी निवडणूक आहे ती आपण आपल्या देशाला, देश कसा कोण व्यवस्थित चालवणार आहे याचे भान ठेवून मतदान करावे लागणार आहे. इकडे जाता येतं का? गर्दी दिसते घरी. कुठे गाडी लावून मग जावं लागेल. गाडी पार्क करूया इथे आणि इथून जाऊन कोचिंग करूया. त्याला देशासाठी आपण आपले कर्तव्य बजावून मोकळे झालो. तुम्ही देखील लवकरात लवकर मतदान करावे आणि आपले कर्तव्य बजावावे. मुख्य म्हणजे आज तुम्ही कामाला असताना तुम्हाला सुट्टी देखील दिली असेल कंपनीने, अशी आम्हाला दिली.
घराजवळून चालत 10 मिनिटाच्या अंतरावर मतदान केंद्र आहे. आणि बाईकने गेलो तर 2-3 मिनिटात पोहोचतो. मतदानाचा हक्क हा बजावलाच पाहिजे. तिचे रक्तदान हे श्रेष्ठ दान म्हणतात, तसेच मतदान हे आपले कर्तव्य पूर्ती. जय महाराष्ट्र. हे काय 70 नंबरला हा 70 नंबर गर्दी आहे का लय? नाही, खाली आहे. म्हणजे आपला जो बूथ आहे 4 नंबर ना, तिथे खाली आहे. हा, बाकी ठिकाणी गर्दी. हा, लवकर जाऊ नये, नाही तर तकलीफ होईल. हा ना, नंतर गर्दी. हा. चला आलो गाडी. 20 मे निवडणूक 2024 खासदारकी. 7 वाजलेले आहेत आणि आता मतदान करणारे जायचे. तेव्हा मतदान हा आपला देशाला घडवण्याची मिळाली आपला चांगला असा अधिकार आहे. तर आपले मत वाया जाऊन देऊ नका. आणि मतदान करणारे आपल्याला कंपनीने सुट्टी देखील दिलेली आहे. त्या सुट्टीचा उपयोग हा मतदान करण्यासाठीच करावा. प्रत्येकानेच मत आपलं जे आहे ते योग्य त्या पक्षाला देऊन आपल्या देशासंदर्भात आपले कर्तव्य बजावायचे. जय महाराष्ट्र.